रोहित जायला टीव्ही चोरतो का रे गाई जाऊ या टीव्ही चोरायला घेते त्यांची सुरत तू काय चोरतोय टावेल चोरतोय का ज्या आईला गाई मी बघा काय चोरतोय बघा तो आव्याचा पांबलेला तोंड देखील तुम्ही पाहू शकता नाही ना चेहऱ्यावर हसू ठेवा ना पैसे घापल्यान माहिती आहे पैसे घापल्यान माहिती आहे पण चेहऱ्यावर चेहऱ्यावर हसू कंटिन्यू ठेवा पैसा आपल्याजवळ कमी नाही. इथे नागाव बीच वरती हिरवे पक्षी आलेले आहेत आणि त्यांचे सफेद डोके आहेत. ते कोणते पक्षी आहेत नक्की मला माहित नाही. त्या पक्ष्यांचा थवा उतरलेला आहे गाईस तुम्ही पाहू शकता. ते किंचाळत आहेत. बहुतेक त्यांना शेवगाठे दिलेले नाहीत कोणी खायला म्हणून. गाईस इथला लोकेशन कसं होतं तुम्ही बघा बाबा यो असा व्ह्यू काय खतरनाक वाटतं बघा ना यो मुरुड जंजिराचा बघा यो व्ह्यू झाला गाईस खतरनाक एकदम. तर गाईज सकाळ सकाळ गुड मॉर्निंग झालेली आहे आणि नवीन ब्लॉग मध्ये तुमचा एक स्वागत आहे. तर आता आम्ही नागाव बीचला निघालेलो आहोत आणि नक्कीच तुम्हाला कंटिन्यू आज पूर्ण दिवस व्लॉग पाहायला मिळेल. नक्कीच आनंद घ्या. आनंद आता झोपला असेल ना झोपला असेल आपण आनंदचा भाऊ दुसरा घेऊया त्याच्यासोबत आनंद करूया. चला नक्कीच पाहूया पुढे काय होतंय ते कंटिन्यू. सूरज यांची ऑरेंज टी शर्ट लाल टोपी पाहू शकता तुम्ही आणि आव्या यांनी डायरेक्ट सिबिल ड्रेसिंग मारलेली आहे बीच वरती. जसं काय बीच वरती याचे कम्प्युटर क्लासेस आहेत त्यामुळे त्याने तशी ड्रेसिंग केलेली आहे. आणि आख्या अंदाजा आहे स्काय ब्लू आहे ना कारण समुद्राचा पाणी स्काय ब्लू असतो. हा उंदर ऑर्मुर. तर काहीच पाहू शकता तुम्ही. आता आम्ही पण निघालेलो आहोत इथून. शिंबोल दाखव ड्रायव्हिंग करताना शिंबोल किंवा ना वेगळा नाही शेटला त्यापेक्षा आपण लेफ्ट राईटला पाहूया राईटला टाका. तर लेफ्टला काय घरा जाते घरचे दार कशी दाखवतो आता लोकांना. चला पुढे दमा गाडी येईल पप्पी घेईल 5,000 पण घेईल त्याकडून. चला चला गाईस पुढे चला गाईस पाहू शकता तुम्ही. सुंदर दृश्य आहे बघा गेलेले आहे सुंदर दृश्य पाठीमागे. एसी फास्टच आहे आता आपण को गरीब लिया. चला ओ माय गॉड द दिवा बिपाशा बस चाललेली आहे गाईस तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित सगळा. आता आपण आलेले आहोत नारळाच्या झावळ्यांच्या खाली. बाजूला रणगाडा दिसतोय. बेमटी पुढे आलेली आहे गाईज. तर गाईज आता आपण आलेलो आहोत नागालँडला आणि आपल्या सोबत आहेत आक्या केशी. ओनली केशी नॉट केशी. बीच वरती काय आलं पाठीमागून आपल्या ढग पण आलेले आहेत. त्यांना पण वाटतं सुट्टी आहे बुधवारची सुट्टी आहे. आणि गाईस तुम्ही पाहू शकता खूप चांगलं सौंदर्य इथे आहे. चप्पल निघली गाईस. तर गाईस तुम्ही पाहू शकता क्रॉस ब्रीड. तर गाईज आता आपण आलो आहोत बीच वरती. खूप चांगलं नयनरम्य आणि अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता. डोळ्यांचं पारणं पिटेल एवढं सुंदर असं हे दृश्य. आणि इथे जे बगळ्यांनी इथे जे आगमन केलेले आहे त्यामुळे या समुद्र चौपाटीचं सौंदर्य अजून वाढत चाललेलं आहे. गाईज पाहू गाईज इथे नागाव बीच वरती हिरवे पक्षी आलेले आहेत आणि त्यांचे सफेद डोके आहेत. ते कोणते पक्षी आहेत नक्की मला माहित नाही. त्या पक्ष्यांचा थवा उतरलेला आहे गाईस तुम्ही पाहू शकता. ते किंचाळत आहेत. बहुतेक त्यांना शेवगाठे दिलेले नाहीत कोणी खायला म्हणून. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे बीच वरती ना. सकाळचा क्लायमेट मी पाहू शकता इकडे. हा थांबा. आणि हे इथं रोहित पाटील हे फोटो काढत आहे इकडे. तर चला गाईज मस्त एक नवा व्ह्यू झाले. आम्ही आता दुसऱ्या बीचवर आले. तुम्ही आपला ड्रेसिंग तर बघू शकता अलिबागची शेट. चला काही फोटो काढून घेऊ. आईस आता आम्ही आलेलो आहे पुलात. हा लागतं ना पाणी. लागतं ना मला. नीला पाणी लागतं मला.
सो गाईस आम्ही थोडं बीचवर गेलो ना, मस्त इथं विलामध्ये आलो आम्ही पवायला, स्विमिंग पूलमध्ये. एवढा ऊन आहे ना तर आम्ही आता संध्याकाळी निघणार आहे डायरेक्ट बीचवर जायला ना. मस्त पाणी, निला निला पाणी नाकात गेला पाणी. चला गाईस चाललो आम्ही रूम आता. गाईस आता आम्ही ना व्हिडिओ बनवतो, कुठली माहिती का ती नाही का आता चेकआउटचा टाइम झाले. रोहित जायला टीव्ही चोरतो का रे? गाईस जाऊ या टीव्ही चोरायला घेतली त्यांची. सुरत तू काय चोरतोय? टावेल चोरतोय का? जायला गाईस मी बघा काय चोरतोय बघा. गाईस चला व्हिडिओ बनवतो आम्ही. तर गाईस चला आता आम्ही रूम सोडलेला आहे. तर आता आम्ही जाऊ, मस्त नाश्ता करू, जेवण करू आणि नंतर मग बीचवर जाऊ संध्याकाळी. चला फुल वाघ बोलतो. अलिबागचं वाघ. चला आता सगळा सामान बिमान भरून घेऊ आपण. असा बॅग पॅक आपला लॅपटॉप मध्ये चला. बाबा गरम लागला शे, गाडी चालवायची म्हणा आता. चला जाऊ मस्तपैकी आणि मग मजा करू मस्तपैकी. आता दुसऱ्या बीचवर जाऊ. हव्या शेठ तुम्ही बसा मागे आता. चला गाईस जाऊया, इथं नाश्ता आणि जेवण करू, मग डायरेक्ट बीचवर जाऊ. चला. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत मुरुड जंजिरेच्या दिशेने. सूरज तुमचा मोबाईल बंद करा, नाही तर कुत्र्यासारखा एक पाय वरती उचलून मुते ना मोबाईलवर. आता तर कसं विषय आहे माहिती आहे, आता तुम्हाला कळेल काय गंमत होती. तर काय आता आम्ही निघालेलो आहोत मुरुड जंजिरेच्या दिशेने. कॅमेरामॅन रोहित पाडल के साथ नमस्कार. तर गाईज आता आम्ही आलो आहोत काशीद बीचच्या थोडासा जवळ. तर आम्ही आता मित्रांनो ना आता आम्ही मस्त एसी वाल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणार, कारण आम्हाला ते गरमीमध्ये आम्हाला ना जेवण जाणार नाही. सूरज एक काम कर, तुला मी गाडीची चावी देता, मी तुझं कुसलेलं जॉक नाही घरा सोडून येते. घरा सोडून ये ना, हे इथं नको. तू जरा फ्रेश वाला जॉक मार, 1980 चोक नको मारू. कारण आता आपण आलो आहोत नारळाच्या झावळ्यांच्या खाली आणि असं मस्त सुंदर स्वच्छ निरागस असे दृश्य पाहू शकता तुम्ही. कायच किती सुंदर येथे दृश्य आणि किती सुंदर निसर्गरम्य हे वातावरण. आणि त्या वातावरणात आव्याचं पांबलेला तोंड देखील तुम्ही पाहू शकता. नाही रे बाबा, नाही ना, चेहऱ्यावर हसू ठेवा ना. पैसे घातल्यान माहिती आहे, पैसे घातल्यान माहिती आहे, पण चेहऱ्यावर हसू ठेवा ना. चेहऱ्यावर हसू कंटिन्यू ठेवा, पैसा आपल्याजवळ कमी नाही. तर काय तुम्ही बघू शकता आता इथं अतिशय खराब असं हे दृश्य तुम्ही पाहू शकता. धुळीचं वातावरण, नक्कीच भिवंडीची आठवण करून देणारा हा रस्ता आपण पाहू शकता गाईज. आणि इथे यांनी वाकडा कुळा करून गाडी थांबवलेली होती गाईज. तर काय मात्रेज हॉटेल सुरतचा काय बघू शकता तुम्ही. बनेल वरती शाहरुख खान, भोका पडलेल्या बनेल वरती शाहरुख खान गाईज तुम्ही बघू शकता. 2 भोकांमधून घाम बाहेर येण्यासाठी त्यांनी ती भोकं ठेवलेली आहेत ऍक्च्युअली गाईज. हा तर कायच तुम्ही मला देखील पाहू शकता. अतिशय गोंडस आणि भोळा बाबडा असा मी मुलगा तुम्ही मला पाहू शकता. आणि माझ्या साईडला एकदम हा लांडगा असा अक्षय केकेसी, त्याच्या मागे असलेला हा सूरज म्हात्रेला देखील तुम्ही बघू शकता. गपचूप तो आयटमशी बोलत आहे. बघू शकता तुम्ही काय आयटमला त्यांनी करतोय सांगत आहे. नाही काय तुम्ही बघू हे शकता, बघा तुम्ही बघू शकता काय. नाही आम्हाला बघायचं सर. 1995 ची आयडिया आहे भावाचा फोन सांगण्याची. तो नक्कीच त्याच्या आयटम सोबत बोलत होता गाईज. गाईस आम्ही एका जागेवर थांबलो होतो ना, इथला व्ह्यू एवढा आवडले ना गाईस. बघा एक नंबर व्ह्यू आहे, म्हणून मी थांबलो जरा फोटो काढायला जरा इथं टाइमपास. आईला एवढा भारी वाटतं ना, क्लायमेट खतरनाक एकदम. खाली जाऊ शकत ते खाली चिकवलं जाम. चला तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे मुरुड आणि नंतर काशी बीचला चाललो आम्ही ना. आता हॉटेल भेटत नाही, जसा पाहिजे हॉटेलचा भेटत नाही चांगला हॉटेल. कालचा बघितला हॉटेल छान होता, आजचा हॉटेल भेटत नाही आम्हाला. आता आम्ही थांबलो इथं, हे असं ज्यूस बीस काय लस्सी बिस्सी पिया थांबलो आम्ही आता जे भेटेल ते ना. जसं पहिला हॉटेल नाही भेटत आहे म्हणून आम्ही फिरतोय लय. आणि इथं कुठं हॉटेलच नाही, बाहेर निघलो हॉटेल असतो चांगला. एसी वाला हॉटेल पाहिजे आम्हाला. काय रे लस्सी आहे. चला काही लस्सी वगैरे पिऊ, नंतर मग डायरेक्ट हॉटेल भेटलो, हॉटेलला थांबू आपण. चला लागतंय ना सगळं टाइमपास. चला
यावे की गाईज आता आम्ही थांबलेलो आहे फोटोशूटला, पण बघू शकतो मी एवढा ऊन आहे, इथला व्ह्यू बघू शकता गाईज कसा आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. जरा ऊन कमी होत्या, मग कसा फोटो करायला लागतंय ना आपल्याला. संप्रदायिनी सुप्पिनी सबोधनी गाई चला थोडा ऊन कमी होत्या, कारण जाम ऊन आहे. नंतर गायच्या लाटा बघा तुम्ही कशा खवळलाच नसत्या. तो पंजाबी गाणी ना. चला गाईस थोड्या वेळात ऊन कमी होते भेटतो मला. गाईस इथला लोकेशन बघू शकतो तुम्ही, बघा बाबा यो असा व्ह्यू काय खतरनाक वाटतं बघा ना, यो मुरुड जंजिराचा यो बघा, यो व्ह्यू झाला गाईस खतरनाक एकदम. तर आता आम्ही आता इथं फोटो काढला ते, मग आम्ही जाऊ काशी बीचला. ब्लॉग मध्ये यायचे का फॉलोअर्स वाढतील, इस्टार लोकांचे फॉलोअर्स वाढतात. काय कुठे आला हा घे ना चष्मा, गाई चला आता इथं फोटोशूट करू ना, मग जाऊ. काय तो गाई तो पद्मदुर्ग किल्ला आहे, तुम्हाला दिसत आलं तर बघून घ्यायचं. गाई लय लांब द्या, पण या लाटा खतरनाक आहे ना लोकेशन, पण मजाक ना करायची, झाड आहेत ना टॉपचा विषय टॉप. बघा एकदम टॉपचा विषय. ते साईडला की दाखवा, हिला काय आहे? ते साईडला की दाखवा, तो कोलीवारा, टॉपचा कोलीवारा डायरेक्ट. बस झाला आता. चला गाईज जाऊ, थोड्या वेळात निघू आता आपण. सो गाईज आता आम्ही काशी बीचला. आता तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, महाबायलीचा बेकार व्ह्यू एकदम. लाटा तुम्ही बघू, लाटा मला बघा बाबा 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 इथला लय डेंजर व्ह्यू येतं. आणि काय जो व्ह्यू आहे खतरनाक ना शेट ना. मस्त व्हिडिओ फोटो काढला ते आम्ही, जशी दुपारी होता ऊन, त्याच्यापेक्षा डेंजर क्लायमेट झाले ना. रोहित शेट काय बोलता बाकी आजचं नियोजन कसं झालंय? तर नियोजनचा बादशाह अविनाश तुपे. बघू रे गाईज बघा, गाईज बघा यो रोहित अख्खा पडला इथं पाण्यामध्ये. कसा पडला रे भाई? फोटोसाठी करायला लागतं ना, फोटोसाठी जीव चालले. जम्पिंग मला फोटो काढतो. गाईज जम्पिंग मला काढते, जम्पिंग वाला फोटो. चला गाईज फोटो शूट करू ना निघू माहिती. गाईज आता आम्ही हॉटेलला थांबलोय, मस्त जरा रात्री आराम केला गाडीबिडीमध्ये. आणि आता आम्ही हा हॉटेल बघितलेलं आहे. 2 मिनिटं कॅमेरा पुसतो. चला चाचा कोले चला चला गाईज ना, कुठलं हॉटेल काय माहित नाही, पण काय विषय बघू आता. एवढी भूक आता इथं वाजलं आम्हाला 9:30, म्हणजे घरी पोहोचायला 12 वाजणार आहेत आम्हाला. 1 वाजत चला 1 वाजत. चाच्या काय बोलता, जेवला का? अच्छा आहे ना, खानाचं आहे ना. काय बोलत तुला मग काही कळत नाही वाटतं मी काय बोलते त्या. चला मित्रांनो जाऊ आतमध्ये ना. हॉटेल भारी वाटतं, कारण पार्किंगची सोयी तर केली मस्त खाली, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी सोय केली बघा, इथं हॉटेल आहे. जाऊ दे खाली गाडी. गाई चला टॉपचा विषय चला. आपली झाडं झुडं लागतात काय. आम्ही बसले जेवण करायला ना. लालीपाव हे आपला व्हेज वाला आहेच का इथं? तर गाईज आता आम्ही सुखस्वरूपी जसे गेलो होतो तसे घरच्या घरी आलो आहोत. तर नक्कीच आम्ही खूप मजा केली. आव्याचा थोबाड थोड्या वेळासाठी पामलेला होता, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. मोबाईल चांगले आता तरी सुखरूप अलिबागच्या इथपर्यंत आणले. नको ना हवे आता मी बुजायली ना ब्लॉगर. तू नको ब्लॉगर व्हा ना, तवरी आता सरलॅम्प्यान तवरी झारा झोरपांड रहतेस तू 8 वाजू. अरे भाऊ नको तू ब्लॉगर व्हा, आम्ही हाव ना. मी तरी कुठे ब्लॉगर आहो नाही, हाव आज खाली दिली आहो. तू नको ब्लॉगर व्हा, मी होता ब्लॉगर. हा काय नियोजन एकदम पुढचं. आता आपण प्रत्येक हप्त्याला कुठून जावंच बोला, म्हणजे कधी कधी तुला कॉल येईल, कधी कधी नाही येणार. तुला राग नको येऊन द्या, रागला तरी चालेल, आमचं असं काही नाही. तू तिकडे उरी मार डोका, आपण भीतीला आम्हाला चालेल, आमचं असं काही नाही. पण आम्ही जावं. हा
फक्त पैसा कापायची हिंमत आपली अजून आहे. फक्त घराजीला सकाळची इडलीला पैसे ठेवीत जा. इडलीचे पण पैसे खायशील तू म्हणजे अरे बाबा कोराच्या प्यायला लागला वर की आज नाही आमच्या नादी लागशील तुला कोराच्या प्यायला लागेल ना टोस्ट खायला लागतील कोरेच्या. हा आमचं आमचं काही ना आमचं ठेवलेला सगळं. हा आमचं सगळं ठेवलेलं आहे. आता बघता तर आव्या सकाळची उठले 8ला ना पाण्या मारी बिस्किट भरून खाते. हा तसं नको व्हायला गे. म्हणजे आम्ही बोलू 2 ट्रिप मध्ये 1 ट्रिपला तुला बोलू कारण प्रत्येक ट्रिपला जर आम्ही तुला बोलवला तर मग तुझा वल म्हणून बाकी काही विषय ना. वेलेचा काही नाही तर माणूस घाबरतो पैशाला. वेल प्रत्येकाकडे असतं. वेल नसली तरी ती काढता येतं पण माणूस घाबरतो पैशाला ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली हा एक्झॅक्टली मला बोलायचं आहे ना. आता आमच्याकडे खूप लोक आहेत अशी ते पण सांगतात वेल नाही इकडे जायचं तिकडे जायचं पण तसं नसते. त्यांच्याकडे पैसा असतो. हा भीती वाटते किशन हात काढा ना काढून दाखवा असं ते विषय असतं. हा डेअरिंग करा असं बाकी काही नाही. म्हणजे असतो सगळ्यांकडे पण काही काहींकडे तो पण नसतं. फक्त कपवाची हिंमत पाहिजे हव्या. आणि म्हणजे कसा पैसा आपल्यावर चाराला पडला पाहिजे घरी येताना असं चारा म्हणजे असं एकदम सुखद चारा म्हणजे एकदम आनंद वाटला पाहिजे असा. म्हणजे चारा पडलेला असला मग आम्ही 500 रुपये गुगल पे करतो जसं तुला केलंय. जवळ लागेल आम्ही चेहरा पडल्यावर करतो. म्हणजे तुला 500ची गरज असेल तर मग तू चेहरा पाडीत जा तुझा मग आम्ही देत जाऊ तुला कंटिन्यू. हा इथं आता साईडला लाव. आता आपली इथून कुठली सिडान मागवले का कार तिकडे जायला ओला मागवले ना मग चालेल. त्यानंतर तू सिडान मध्ये म्हणजे असं एकदम लक्झरी फील तुला वाटेल आणि काही धक्का उडकी काही नाही वाटणार. वर सगळं व्यवस्थित. चल गाय बाय बाय बाय. सबस्क्राईब करा लाईक करा नक्कीच तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये आम्ही सर्व पाहायला तुम्हाला मिळू नक्कीच. हा फक्त साईड असू शकतं का किंवा नसू शकतं. आमचं हे तुम्हाला मागलेले चेहरे नक्कीच बघायला भेटतील.